Hello students, in previous session we have discussed about simple interest. So now we will discuss about compound interest. तर स्टुडंट्स सुरुवातीला आपण बघूया की सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये नेमका काय फरक आहे. इंटरेस्टला या दोन ग्रुप्स मध्ये का डिवाइड केल्या जाते. तर बघा, जेव्हा कधीही आपण बँक मध्ये आपले पैसे ॲज अ डिपॉझिट ठेवत असतो काही इयरसाठी, तर तेव्हा त्या वर्षानंतर ते जो टाइम पिरियड आहे तो कंप्लीट झाल्यानंतर बँक जेव्हा आपल्याला आपले पैसे परत करते तेव्हा त्या आपल्या पैशांव्यतिरिक्त सुद्धा बँक आपल्याला काही एक्स्ट्रा पैसे देत असते आणि त्या एक्स्ट्रा पैशालाच आपण इंटरेस्ट किंवा सिंपल इंटरेस्ट असं म्हणणार. पण आता कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय. तर बघा, जेव्हा बँककडून आपण पैसे घेतो ॲज अ लोन, जर मी बँककडून पैसे घेतले सपोज 3 वर्षासाठी, आणि आता मला सुद्धा मी बँकचे पैसे घेतले, सो मला सुद्धा त्या पैशांव्यतिरिक्त बँकला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागणार, मीन्स इंटरेस्ट पे करावं लागणार. पण आता मी 3 वर्षासाठी बँककडून लोन घेतले आणि मला दर वर्षाला त्या लोनवरील जो इंटरेस्ट आहे तो बँकला द्यावा लागेल. पण आता जर मी म्हटलं की पहिल्या वर्षाचं एवढं लोन आहे पण मी ते या पहिल्या वर्षी देतच नाही, मी काय करते पुढच्या वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षाचं आणि दुसऱ्या वर्षाचं लोन सोबतच देते बँकला, सध्या काही देत नाही. मग बँक तेव्हा काय करत असते, जो इंटरेस्ट मला द्यायचा असतो त्यावर अजून एक्स्ट्रा इंटरेस्ट लावते. असं का करते, बिकॉज मी टाइम टू टाइम माझा जो इंटरेस्ट पे केला नाही, तर तेव्हा बँकला मला एक्स्ट्रा इंटरेस्ट द्यावा लागतो. तर दुसऱ्या वर्षी जो एक्स्ट्रा इंटरेस्ट मला बँकला द्यावा लागणार आहे त्याला आपण कंपाऊंड इंटरेस्ट असं म्हणणार. तर स्टुडंट्स आता आपण एका एक्झाम्पल थ्रू सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट समजून घेऊया. सपोज त्यासाठी आपण प्रिन्सिपल घेऊया. इथे प्रिन्सिपल घेऊया 100 रुपीज. प्रिन्सिपल मीन्स कॅपिटल फी. देन आणि बँक कडून मी जे 100 बँकमध्ये मी माझे 100 रुपये ठेवले ॲज अ डिपॉझिट, त्याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट असणार आहे तो असणार आहे 10 PCP. सो R इज इक्वल टू 10 PCP. आणि फॉर 3 इयर 3 वर्षासाठी मी माझे पैसे बँकमध्ये डिपॉझिट ठेवले. सो जो टाइम पिरियड आहे तो असणार आहे 3 इयर. तर स्टुडंट्स आता आपण बघूया की पहिल्या वर्षी बँक मला किती एक्स्ट्रा पैसे देणार, मीन्स एक्स्ट्रा इंटरेस्ट देणार, देन सेकंड इयर साठी आणि थर्ड इयर साठी सुद्धा. सो आता इथे आपण बघूया 3 कॉलम्स करूयात आपण, जसे की फॉर फर्स्ट इयर, देन फॉर सेकंड अँड फॉर थर्ड इयर. तर स्टुडंट्स बघा, फॉर फर्स्ट इयर म्हणजे पहिल्या वर्षासाठी आपण इथे आता सिंपल इंटरेस्ट काढणार आहोत. तर जो टाइम पिरियड आहे तो फॉर 1 इयर असणार. सो इथे आपण घेऊया 1 इयर. तर सिंपल इंटरेस्ट काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, दॅट इज SI इज इक्वल टू PRT डिवायडेड बाय 100, मीन्स प्रिन्सिपल मल्टीप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट मल्टीप्लाय बाय टाइम पिरियड डिवायडेड बाय 100. तर स्टुडंट्स बघा, PRT चे व्हॅल्यूज आपल्याला माहित आहे. सो P आहे 100 रुपीज, देन रेट ऑफ इंटरेस्ट 10 आणि टाइम पिरियड आहे फॉर 1 इयर, मल्टीप्लाय बाय डिवायडेड बाय 100. तर बघा इथे 100 कॅन्सल होतील, देन 10 मल्टीप्लाय बाय 1 इज इक्वल टू 10 रुपीज. तर बघा, सिंपल इंटरेस्टचा आपण फॉर्म्युला यूज केला PRT डिवायडेड बाय 100, तर आपल्याला सिंपल इंटरेस्ट मिळालेला आहे 10 रुपीज. तर आता आपण बघूया की इथे मला एका वर्षाने अमाऊंट किती मिळेल. तर अमाऊंट मीन्स सम ऑफ प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट. सो अमाऊंट इथे असणार आहे, प्रिन्सिपल आहे 100, इंटरेस्ट आहे 10. सो 100 प्लस 10 इज इक्वल टू 110 रुपीज. म्हणजेच मी माझे 100 रुपीज बँकमध्ये एका वर्षासाठी ठेवले ॲट अ रेट ऑफ 10 PCP. तर बँक मला एका वर्षाने 110 रुपीज देणार. पण बघा, आता जर हेच 100 रुपीज बँकमध्ये मी 2 वर्षासाठी ठेवले, मीन्स एका वर्षाने मी पैसे काढणार असते, मला 2 वर्षाने काढायचे आहे, मग तेव्हा मला बँक किती रुपीज देणार. तर बघा इथे सुद्धा हे 2 वर्षासाठी ठेवलेले आहे, पण दुसऱ्या वर्षी म्हणजे जो टाइम पिरियड आहे तो एका वर्षाचा असणार आहे, मीन्स फॉर जस्ट 1 इयर. तर इथे सुद्धा आपण लिहूया फॉर 1 इयर. म्हणजे दुसऱ्या वर्षी, हा पहिला वर्ष हा दुसऱ्या वर्ष, पहिल्या वर्षाचा 1 वर्षाचा पिरियड आणि दुसऱ्या वर्षाचा सुद्धा 1 इयरचा पिरियड. तर आता इथे सिंपल इंटरेस्ट फाइंड करूया आपण. सो सिंपल इंटरेस्ट PRT डिवायडेड बाय 100. तर प्रिन्सिपल आपल्याला माहित आहे 100,
मल्टिप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इज 10 आणि मल्टिप्लाय बाय, आता हे किती एकच वर्षाचे आपण काउंट करत आहोत, सो मल्टिप्लाय बाय 1 आणि डिवायडेड बाय 100. तर बघा इथे सुद्धा 100 कॅन्सल आणि 10 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 10 रुपीज. तर स्टुडंट्स बघा इथे फक्त दुसऱ्या वर्षात, म्हणजे पहिलं वर्ष नाही बरं, फक्त दुसऱ्या वर्षात सिंपल इंटरेस्ट मिळणार आहे 10 रुपीज. पण आता आपण बघूया की मला इथे अमाऊंट किती मिळणार आहे. सो अमाऊंट काय आहे, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर प्रिन्सिपल आहे आपली 110 आणि इंटरेस्ट हा 10. तर आपण प्रिन्सिपल ही वाले घेऊया दॅट इज 100 रुपीज. आता इंटरेस्ट आपण किती वर्षाचा काढतोय, फॉर 2 इयर्स. तर पहिल्या वर्षाचे 10 रुपीज प्लस दुसऱ्या वर्षाचे 10 रुपीज, 10 प्लस 10 20. तर बघा दुसऱ्या वर्षी जर मी माझे 100 रुपीज ॲज अ डिपॉझिट ठेवलेले काढले तर मला टोटल 120 रुपीज मिळत आहे. तर ते कसं, तर पहिल्या वर्षाचे 10 रुपीज इंटरेस्ट आहे, दुसऱ्या वर्षीचे 10 रुपीज इंटरेस्ट आहे आणि माझी जी 100 रुपीज प्रिन्सिपल आहे ती ॲज इट इज. सो मला टोटल मिळणार आहे 120 रुपीज. आता आपण बघूया याच 100 रुपीजला मी आज इट इज 3 वर्षासाठी जर बँकमध्ये ठेवलं तर तेव्हा मला टोटल किती सिंपल इंटरेस्ट मिळेल. सो सेम PRT डिवायडेड बाय 100. तर इथे लिहूया आपण एस आहे, पी आहे 100 मल्टिप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट 10 मल्टिप्लाय बाय 1. आता इथे सुद्धा 1 का घेतला, कारण की तिसरा एकाच वर्ष आपण इथे काउंट करत आहोत, पहिल्या 2 वर्षाचं इथे काउंट नाही करणार. तर 1 इयर म्हणून इथे टाइम पिरियड हा 1 घेतलेला आहे डिवायडेड बाय 100. इथे सुद्धा 100 कॅन्सल, आन्सर येते 10. आता हे तिसऱ्या वर्षात सुद्धा आपल्याला काय इंटरेस्ट मिळणार आहे, 10 रुपीज. आता इंटरेस्ट इथे सेम आहे 10 रुपीज 10 रुपीज 10 रुपीज. असं का, बिकॉज हा सिंपल इंटरेस्ट आहे. असं तुम्ही 5 वर्षासाठी काढलं, 10 वर्षासाठी जरी काढलं तरी आपला जो एका वर्षाचा इंटरेस्ट आहे तो सेम राहणार आहे दॅट इज 10 रुपीज. आता आपण बघूया की मला इथे अमाऊंट किती मिळणार. सो प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, तर प्रिन्सिपल आहे 100 रुपीज, पण आता इंटरेस्ट किती असणार आहे, तर पहिल्या वर्षाचे 10 रुपीज, दुसऱ्या वर्षाचे 10 रुपीज आणि तिसऱ्या वर्षाची सुद्धा 10 रुपीज. 10 प्लस 10 प्लस 10 इज इक्वल टू 30 रुपीज. म्हणजे जी अमाऊंट असणार आहे ती असणार आहे टोटल 130 रुपीज. तर स्टुडंट्स आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की ते सिंपल इंटरेस्ट आहे, म्हणून प्रत्येक एका वर्षासाठी आपल्याला 10 रुपीजच मिळणार आहे. आता हे 100 रुपीज जर मी 10 वर्षासाठी जरी ठेवले तरी मला प्रत्येक वर्षाला 10 रुपीजच मिळणार. त्यामुळे आपला जो अमाऊंट आहे ती फक्त वाढत जाणार आहे 130 140 150 लाईक दिस. आता झालं फॉर सिंपल इंटरेस्ट. आता आपण बघूया कंपाऊंड इंटरेस्ट. तर स्टुडंट्स आता आपण कन्सिडर करूया की आपण इथे PRT घेतलेले आहे. तर आता आपण असं कन्सिडर करूया की मी बँक कडून 100 रुपीज घेतले ॲज अ लोन, ते पण किती वर्षासाठी, 3 वर्षासाठी, आणि त्याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो आहे 10%. तर आता मी काय करणार आहे, आता मी बघणार आहे की बँकला मला किती पैसे एक्स्ट्रा द्यावं लागणार आहे. सो हा सेम फॉर्म्युला आपण इथे सुद्धा यूज करू शकतो फॉर कंपाऊंड इंटरेस्ट. तर आता इथे आपण काय करूया, लिहूया इंटरेस्ट लिहूया. तिथे आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे, इथे सिंपल इंटरेस्ट केलेला आहे. तर आपण हाच फॉर्म्युला यूज करू शकतो बिकॉज इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट काढण्याचा फॉर्म्युला सेम आहे दॅट इज PRT डिवायडेड बाय 100. सो I इज इक्वल टू PRT डिवायडेड बाय 100, P मल्टिप्लाय बाय R मल्टिप्लाय बाय T डिवायडेड बाय 100. तर स्टुडंट्स बघा PRT डिवायडेड बाय 100 मीन्स 100 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 1. आता हे कशासाठी आहे, फॉर 1 इयर आणि एका वर्षाची कालावधी आहे, त्यामुळे आपण काय करणार, टाइम पिरियड 10 घेणार. तर बघा याला सॉल्व जर केलं आपण 100 कॅन्सल, आन्सर येते आपलं 100 रुपीज. आता अमाऊंट 100 नाही सॉरी 10 रुपीज, आपला आन्सर येते 10 रुपीज. आता इथे आपल्या इथे सुद्धा आपलं इंटरेस्ट जे होतं ते 10 रुपीजच होतं. आता आपण अमाऊंट फाइंड करूया. सो अमाऊंट मीन्स प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, प्रिन्सिपल 100 इंटरेस्ट 10 रुपीज इज इक्वल टू 110 रुपीज. तर स्टुडंट्स आता तुम्ही म्हणाल की जे आपण सिंपल इंटरेस्ट बघत होतो इथे कंपाऊंड इंटरेस्ट बघत आहोत, तरी वेळ आपला जो इंटरेस्ट आहे तो सेम आला 10 रुपीज आणि जी अमाऊंट आहे ती सुद्धा सेम आली कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये सुद्धा दॅट इज 110 रुपीज. तर असं का, तर स्टुडंट्स बघा आपण सिंपल इंटरेस्ट फाइंड केला किंवा कंपाऊंड इंटरेस्ट, पण जो पहिल्या वर्षीसाठी असणार आहे सिंपल किंवा कंपाऊंड तो सेम असणार आहे. चेंज कधी होतात, सेकंड इयर पासून, बिकॉज आपण जर पहिल्या वर्षी जर नाही भरलं तर दुसऱ्या वर्षी कंपाऊंड इंटरेस्ट लागत असतो, त्यामुळे पहिल्या वर्षीचा इंटरेस्ट सेम राहणार आहे लाईक दिस. आता आपण बघूया की हे 110 रुपीज
मी जे एक्स्ट्रा 10 रुपीज आहे ते मी बँकला जर आता नेऊन दिलेच नाही यावर्षी, मला असं वाटतं मी दुसऱ्या वर्षी देईल, तर मग आता कसं होईल? तर आता ही जी अमाऊंट आहे 110 रुपीज ही सेकंड इयर मध्ये होणार प्रिन्सिपल. म्हणजेच आता आपला इंटरेस्ट काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो आहे PRT डिवायडेड बाय 100. पण आता मला नेक्स्ट इयर मध्ये जे इंटरेस्ट लागणार आहे ते पहिल्या वर्षामध्ये 100 रुपीज वर लागलं होतं, पण आता सेकंड इयर मध्ये 110 रुपीज वर लागणार. म्हणजे ही अमाऊंट आता होणार आहे प्रिन्सिपल. मग आता माझी ती अमाऊंट होती 110, सो आता प्रिन्सिपल झाली 110. म्हणजेच आता मला 110 रुपीज वर इंटरेस्ट पे करावा लागणार आहे. सो आता इथे आपण बघूया रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10 सेम. देन टाइम पिरियड आता सेम घेणार, आपण एका वर्षासाठी काउंट करत आहोत. सो इथे सुद्धा 1 आणि डिवायडेड बाय 100. तर बघा हा 0 हा 0, देन या 0 सोबत कॅन्सल. आता याला जर आपण सॉल्व्ह केलं 11 मल्टिप्लाय बाय 1 11 आणि 11 मल्टिप्लाय बाय 1 11. तर स्टुडंट्स आता इथे जो इंटरेस्ट आहे दुसऱ्या वर्षीसाठी हा 11 रुपीज आलेला आहे. आता 11 रुपीज का आलेला आहे? बिकॉज मी पहिल्या वर्षामध्ये माझं जे इंटरेस्ट होतं ते बँकला दिलं नाही, त्यामुळे मला इथे एक्स्ट्रा इंटरेस्ट पे करावा लागणार आहे. तर यालाच आपण म्हणणार कंपाऊंड इंटरेस्ट, दॅट इज 11 रुपीज. तर आता आपण बघूया की मला दुसऱ्या वर्षी जर मी हे पैसे भरले तर मला टोटल किती अमाऊंट भरावी लागेल. सो अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर प्रिन्सिपल आहे 110, पहिल्या वर्षी 100 होती, आता झाली 110 रुपीज. सो 110 प्लस इंटरेस्ट, इंटरेस्ट आलेला आहे 11. तर आता आपण यांची ऍडिशन करू. आता आपण जर यांची ऍडिशन केली तर आन्सर मिळते 121 रुपीज. तर स्टुडंट्स बघा, जे आपण हेच पैसे सिंपल इंटरेस्ट घेत असतो देत असतो तेव्हा आपल्याला 120 रुपीज भेटत असतात, पण जेव्हा कंपाऊंड इंटरेस्ट असतो तेव्हा 121 रुपीज. आता झालं दुसऱ्या वर्षासाठी. आता आपण बघूया फॉर थर्ड इयर. म्हणजे आता मी दुसऱ्या वर्षी सुद्धा मी आता पैसे भरत असते, मी तिसऱ्या वर्षी सगळे सोबतच भरेल, मग तेव्हा मला किती एक्स्ट्रा इंटरेस्ट द्यावा लागेल ते आपण बघूया. सो सेम फॉर्म्युला PRT डिवायडेड बाय 100. तर इथे सुद्धा काय होणार आहे, आता जी प्रिन्सिपल आहे ही अमाऊंट आहे 121, ही तिसऱ्या वर्षीसाठी होणार आहे प्रिन्सिपल. बिकॉज मी पहिल्या वर्षी 100 रुपीज वर इंटरेस्ट पे केला, ते सेकंड इयर मध्ये 110 रुपीज साठी इंटरेस्ट दिलेला आहे, आणि आता तिसऱ्या वर्षी मी 121 रुपीज साठीचा इंटरेस्ट पे करणार. सो 121 मल्टिप्लाय बाय रेट ऑफ इंटरेस्ट 10 मल्टिप्लाय बाय 1 आहे टाइम पिरियड डिवायडेड बाय 100. आता इथे या 0 सोबत हा 0 कॅन्सल. आता 121 ला जर मी 10 ने डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर मिळते 12.1. बिकॉज 12.1 मल्टिप्लाय बाय 1 सेम आन्सर, परत 1 ने मल्टिप्लाय केलं तरी हेच आन्सर मिळणार आहे, दॅट इज 12.1. तर स्टुडंट्स आता तिसऱ्या वर्षामध्ये आपल्याला जो इंटरेस्ट आहे तो किती एक्स्ट्रा आहे, 12.1 रुपीज. आता आपण बघूया की मी तिसऱ्या वर्षी जेव्हा टोटल अमाऊंट एक सोबतच द्यायची आहे तेव्हा मला टोटल किती अमाऊंट द्यावी लागणार आहे. सो अमाऊंट मीन्स प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. तर अमाऊंट आहे 121 प्लस किती आहे 12.1. तर आता जर आपण यांची ऍडिशन केली तर ती येते 133.1, बिकॉज हा 0.1 ॲज इट इज, देन 2 + 1 3, 1 + 2 3 आणि हा 1 ॲज इट इज. म्हणजे जर मी तिसऱ्या वर्षी एक सोबत जर बँकला इंटरेस्ट आणि अमाऊंट दोन्ही प्रिन्सिपल सुद्धा द्यायचं म्हटलं तर मला तेव्हा 133.1 रुपीज एवढे द्यावं लागणार आहे. तर स्टुडंट्स बघा, आता सिंपल इंटरेस्ट मध्ये मला टोटल 130 रुपीजच द्यावे लागले असते, पण कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये मला जास्त पैसे द्यावे लागत आहे. किती? 3.3 रुपीज. पण स्टुडंट्स आता जर हेच कंपाऊंड इंटरेस्ट मला 5 वर्षासाठी किंवा 10 वर्षासाठी जर काढायचं असेल तर तेव्हा सुद्धा मी पहिल्या वर्षाचा इंटरेस्ट काढून मग पहिल्याची अमाऊंट दुसऱ्या वर्षाची प्रिन्सिपल, देन अगेन दुसऱ्या वर्षाची अमाऊंट तिसऱ्या वर्षाची प्रिन्सिपल, असं करणार का? तर यासाठी एक सिंपल असा एक फॉर्म्युला असता तर खूप इझी जाईल ना. सो यस, कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी एक फॉर्म्युला सुद्धा आहे. तर तो फॉर्म्युला कोणता आहे ते आपण बघूया. स्टुडंट्स याआधी आपण बघितलेलं आहे की जेव्हा आपण इंटरेस्ट आणि प्रिन्सिपलची ऍडिशन करतो तेव्हा आपल्याला टोटल अमाऊंट मिळत असते. तर आता आपण बघूया की आपण कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो. तर तो फॉर्म्युला आहे अमाऊंट इज इक्वल टू P मल्टिप्लाय बाय अंडर ब्रॅकेट 1 प्लस R upon 100
रेस टू दी पॉवर n. आता तुम्ही म्हणाल P मीन्स प्रिन्सिपल, A मीन्स अमाऊंट, R मीन्स रेट ऑफ इंटरेस्ट, पण आता n काय आहे? तर स्टुडंट्स n हा टाइम पिरियडला म्हणजेच नंबर ऑफ इयरला रिप्रेझेंट करत असतो. आता लास्ट इयर पर्यंत आपण नंबर ऑफ इयर किंवा टाइम पिरियडला रिप्रेझेंट करण्यासाठी कॅपिटल टी चा यूज करत होतो, पण आता आपण स्मॉल n चा यूज करणार आहोत. तर स्टुडंट्स आता या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला अमाऊंट मिळत आहे, पण आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. सो आपल्याला माहित आहे अमाऊंट इज द सम ऑफ प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, पण आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. आता हा इंटरेस्ट कंपाऊंड सुद्धा असू शकतो आणि सिंपल सुद्धा. तर कंपाऊंड इंटरेस्ट काढण्याचा फॉर्म्युला आहे कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. तर स्टुडंट्स बघा, आधी आपण काय करणार, कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. त्यामुळे आधी या फॉर्म्युलाचा यूज करून आपण आधी अमाऊंट काढणार आणि त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू A मायनस P हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल. तर स्टुडंट्स आता तुमच्या लक्षात आलं असेल की कंपाऊंड इंटरेस्ट जर आपल्याला काढायचं असेल त्यासाठी आपण या दोन फॉर्म्युल्याचा यूज करू शकतो.